उद्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे आणि या स्थापना दिना दिवशी केंद्रीय भाजप कार्यालयातनं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रसाद नड्डाजी हे झेंडावंदन करून आणि माननीय विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी यांचं मार्गदर्शन होऊन या कार्यक्रमाची केंद्रीय कार्यालयातनं पक्ष स्थापनेच्या दिवसाची संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण बूथवर विविध कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्षाने केले आहे। माननीय जगत प्रसाद नड्डाजी माननीय मोदीजींचं उद्बोधन संपल्यावर साधारण प्रत्येक तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, बूथ स्तरावर वेगवेगळे कार्यक्रम त्या स्तरावर पक्षाने आयोजित केले आहे। भिंती रंगवण्यापासून तर सांस्कृतिक कार्यक्रमापर्यंत आणि आम्ही असं ठरवतो आहे की महाराष्ट्रातल्या 97,000 मतदान केंद्रावर बूथवर किमान 10 ते 25 नवीन कार्यकर्त्याचा पक्षप्रवेश व्हावा। उद्या मोठ्या प्रमाणावर बूथवर काम करणारे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षाचे कार्यकर्ते यांचा पक्षप्रवेश घेण्याची योजना आम्ही तयार केली आहे। या संपूर्ण स्थापना दिन या कार्यक्रमाचे महाराष्ट्राचे संयोजक आमचे महामंत्री मुरलीअण्णा मोहोळ, विक्रांत पाटीलजी आणि आमचे सर्व प्रवक्ते या ठिकाणी आहेत। आपापल्या प्रभारी जिल्ह्यामध्ये आमचे पक्ष प्रवक्ते त्या ठिकाणी पत्रकार परिषदा घेतील, काहींनी घेतल्या आहेत, काही सोशल मीडियावर आपण त्या ठिकाणी शेवटपर्यंत कार्यक्रम पोहोचवला आहे। पण या उद्याच्या कार्यक्रमातनं शेवटी माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकारने केलेले 9 वर्षातले विकासाचे कामं, गरीब कल्याणाच्या योजना, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या सरकारने बजेटच्या माध्यमातून दिलेल्या योजना एकत्रित करून मतदान केंद्रावरच्या प्रत्येक घरी घर घर चलो कार्यक्रम करून एका मतदारसंघात किमान 75,000 घरी प्रवास करून एका विधानसभा मतदारसंघात 75,000 घरी प्रवास, एका विधानसभा मतदारसंघात 75,000 घरी घरोघरी प्रवास अशी योजना आपण तयार केलेली आहे। आणि भारतीय जनता पक्षामध्ये जसं आत्ता उद्धव ठाकरेजींकडले पुण्याचे ग्रामीणचे अध्यक्ष राम गावडे आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या हजारो कार्यकर्त्यांसहित पक्षप्रवेश झाला, अशा सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये 7820078200 या क्रमांकावर 7820078200 या क्रमांकावर 3 कोटी नागरिकांना भारतीय जनता पक्षाशी जोडण्याचा एक कार्यक्रम आम्ही तयार केला। 75,000 घरी जाणे एका विधानसभेत आणि 78,278,200 क्रमांकावर जोडणे म्हणजे भारतीय जनता पक्षाची रोजची त्या ठिकाणचे काय मूवमेंट आहे,
आणि केंद्रातलं राज्य सरकारने केलेलं विकासाचं त्या दिवशीचं काम आणि यापूर्वीचे कामं त्यांना सरळ ॲपवर उपलब्ध होणार आहे। 78-200 म्हणजे नोंदणी करणे आणि सरळ ॲपमध्ये तो सरळ त्याच्याकडे ॲप डाउनलोड होईल। मग त्या ॲपमध्ये मग रोज नोटिफिकेशन येईल। त्या नोटिफिकेशनमध्ये आज काय पॉझिटिव्ह कंटेंट्स आहे, आज काय पॉझिटिव्ह जनतेकरता केंद्र सरकारने केला आहे, राज्यातल्या सरकारने सुद्धा काय जोडलं आहे, हे सुद्धा त्या सरळ ॲपवर प्रत्येक जनतेला उपलब्ध करून देता येईल। आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये 3 कोटी लोकांपर्यंत पोहोचणे पुढच्या 6 एप्रिल 2024 पर्यंत। शेवटी 3 कोटी लोकांसोबत आमचा प्रवासाची योजना आम्ही तयार केली। आमचे सर्व खासदार, आमचे सर्व आमदार, परिषद आणि राज्यसभेचे सदस्य, भारतीय जनता पार्टीचे राज्यातले 700 पदाधिकारी जे राज्य लेवलला काम करतात, प्रवक्त्यासहित सर्व राज्य लेवलला काम करणारे आणि बूथवर काम करणारा आमचा बूथ प्रमुख आणि 11 लोकांची समिती बूथवरची, म्हणजे आपण 11 लोकांची समिती प्रत्येक बूथवर करतो आहे। 97,000 बूथवर आणि त्यांना 7800 78200 वर रजिस्टर करतो आहे, डेटा एंट्री करतो आहे आणि मग त्यांना आम्ही आपल्या पक्षामध्ये जे काही पुढची आपली त्या ठिकाणी या देशाकरता, या राष्ट्राकरता, महाराष्ट्राकरता काय त्या ठिकाणी आपलं योगदान असेल हे सुद्धा आपण त्या ठिकाणी घेणार आहोत। यावर्षीचा स्थापना दिनाचा कार्यक्रम म्हणजेच 51% लढाई जरी झाली, शेवटी लोकशाहीमध्ये निवडणुका येणार, 5 वर्षांनी लोकसभा येणार, विधानसभा येणार, जिल्हा परिषद पंचायत समिती येणार। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जो समाज कन्फ्यूज केला आहे, मुस्लिम समाज असो, मागासवर्गीय समाज असो, भारतीय जनता पार्टीबद्दल कटुता निर्माण केली आहे, त्या समाजाला कन्व्हिन्स करून त्या सर्व समाजाला, त्या सर्व घटकाला, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला भारतीय जनता पार्टीला मध्ये जोडण्याकरता 3 कोटी लोकांना आम्ही या ठिकाणी योजना तयार केलेली आहे। महाविजय 2024चा हा भाग आहे। महाविजय 2024 मध्ये आम्हाला विश्वास आहे की मोदीजीच्या केंद्र सरकारच्या, राज्याच्या एकनाथजी देवेंद्रजीच्या सरकारच्या या दोन्ही कामातनं आम्ही 3 कोटी लोकांना जोडू आणि स्थापना दिनानिमित्त आम्ही संकल्प करू की 51% जी आमची विजयाची घोडदौड आहे ती आम्ही करण्याचा प्रयत्न करू। शेवटी मी मगाही सांगितलं, जनतेचा कौल हा सर्वांनाच मान्य असतो, पण आम्ही मात्र 3 कोटी लोकांपर्यंत, घरांपर्यंत पोहोचवण्याकरता प्रयत्न करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशही उद्या होणार, यानंतरही होणार आहे। प्रत्येक मंगळवार हा पक्षप्रवेशाचा महत्त्वाचा दिवस राहणार आहे। प्रत्येक मंगळवारी आपल्याला पक्षप्रवेश दिसणारच आहे। आता कधी आपण छोटे म्हणतो, पण छोट्याही कार्यकर्त्यामध्ये खूप धमक असतं। छोटे आणि जे मोठ्या प्रमाणावर तुम्हाला पुढच्या काळात 2024 पर्यंत हा स्थापना दिवसाचा संकल्पच आहे 6 एप्रिलचा। या स्थापना दिवशी आम्ही संकल्प करतो आहे की जास्तीत जास्त कार्यकर्ते माननीय मोदीजींना साथ देण्याकरता 2024 मध्ये पुन्हा एकदा या देशामध्ये जगातमध्ये सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प ज्या नेत्यांनी केला मोदीजींनी, त्या संकल्पाला साथ देण्याकरता मोदीजींनी संकल्प केला आहे की 2035 मध्ये जगातला सर्वोत्तम देश भारत असेल आणि या संकल्पाला पूर्ण करण्याकरता सरकार लागतं आणि मोदीजींच्या नेतृत्वात जर सरकार आलं तर हा संकल्प पूर्ण होण्याकरता जी ताकद लागतं ती ताकद आम्ही तयार करणार आहोत। 48 लोकसभा मतदारसंघातही आम्ही आपलं काम उभं करणार आणि महाराष्ट्रामध्ये 288 पैकी एकनाथजी आणि आम्ही शिवसेना आणि भाजप
200 सीट जिंकण्याकरता आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केलेला आहे आणि मला विश्वास आहे जनतेमध्ये आम्ही जाऊ, जनतेच्या मनातलं कन्फ्युजन आम्ही दूर करू, त्यांना कन्व्हिन्स करू आणि कन्व्हिन्स करून भारतीय जनता पार्टी शिवसेना या युतीला प्रचंड ताकद आम्हाला जनता देईल आणि 6 एप्रिल 2023 हा संकल्पाचा दिवस असणार आहे। उद्या आपण सर्व त्या ठिकाणी ध्वजारोहणाला 9:15 वाजता प्रदेश कार्यालयामध्ये यावं आणि आपण या कार्यक्रमाचे सहभागी म्हणून निमंत्रित करण्याकरता मी आपल्याला आलो आहे। आपल्या सर्वांना मी निमंत्रण करतो आहे, निमंत्रण देतो आहे। तुम्ही 9:15 वाजता बरोबर यावं, आपण सोबत ध्वजारोहण करू आणि मोदीजींचं संबोधन ऐकू, माननीय नड्डाजींचं संबोधन ऐकू आणि पुढं मग या स्थापना दिवसाला कार्यक्रमाच्या काही भिंती रंगवायच्या आहे, काही अजून कार्यक्रम ठेवले आहेत, त्या कार्यक्रमात सुद्धा आपण सर्वांनी आपण साक्षी बनावं अशी विनंती आहे। विधानसभा निहाय, लोकसभा निहाय सर्व पक्षप्रवेश येणाऱ्या काळातले इतर कुठेही नव्हता, मुंबईत फक्त दर मंगळवारी होत राहतील। नाही, मंगळवारी तर पक्षप्रवेशाचा दिवसच आहे, पण उद्यापासनं आम्ही एक संकल्प करतो आहे की महाराष्ट्राच्या सर्व बूथवर काम करणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधले उद्धव ठाकरेजीकडे काही शिल्लक राहिले असतील ती शिल्लक सेना किंचित सेना करण्याकरता, ती शिल्लक सेना किंचित करण्याकरता आम्ही आता उद्यापासून कामाला लागणार आहोत आणि ती सेना किंचितही होईल आणि मग ते 4च लोक स्टेजवर दिसतील, एवढी किंचित सेना करण्याकरता आम्ही काम चालू केलं आहे। क्रमांक 1 वरती टार्गेट कोण आहे सध्या? आमचा क्रमांक 1चं टार्गेट कोण नाही आहे, आमचं क्रमांक 1चं टार्गेट आहे 51% मतं मिळवणे। टार्गेट काय करायचं कुणाला? देखिए, कल भारतीय जनता पार्टी का स्थापना दिन है, 6 अप्रैल। कल 9:15 बजे झंडा वंदन होगा पूरे देश में, सभी बूथों पे, सभी जगह। हमारे केंद्रीय अध्यक्ष JP नड्डा जी, हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी केंद्रीय कार्यालय से झंडा वंदन करके हमारे सारे बूथ तक काम करने वाले कार्यकर्ताओं के साथ बातचीत करेंगे। सभी हमारे विधायक, सभी मंत्री, सभी महाराष्ट्र के 700 पदाधिकारी, MLA MP, हमारे राज्यसभा के सारे सांसद, विधान परिषद के मेंबर, हमारे जिला मंडल के पदाधिकारी, तालुका मंडल के पदाधिकारी, बूथ मंडल के पदाधिकारी, सभी पदाधिकारी, जो हमारे पास 35 लाख कार्यकर्ताओं का डेटा अभी है, वो सारे 35 लाख कार्यकर्ता माननीय मोदी जी को सुनेंगे, माननीय नड्डा जी को सुनेंगे। और हम लोग ये प्रयास कर रहे हैं, महाराष्ट्र में एकनाथ जी, देवेंद्र जी के सरकार है, महाराष्ट्र में केंद्र की मोदी जी की सरकार है, दोनों सरकार का डबल इंजन सरकार का जो काम है, हम एक काम 75,000 घरों में हर विधानसभा में 75,000 घरों में प्रवास करके महाविजय 2024 का संकल्प करके हम ये काम घर घर तक जाएंगे। धन्यवाद मोदी जी के अभियान के माध्यम से भी हम कुछ काम करेंगे, हम फ्रेंड्स ऑफ BJP के अभियान से भी कुछ काम करेंगे, हम नए मतदाताओं के पास भी जाएंगे, उनका एनरोलमेंट भी करेंगे। कुल मिला के 78200 ये नंबर डायल करके मतदाताओं को, कार्यकर्ताओं को हम जोड़ेंगे। 3 करोड़ कार्यकर्ताओं को, नागरिकों को जोड़ना है। इसके साथ हम वो सरल ऐप में जब जुड़ जाएंगे 78200 करने के बाद, तो वो सरल ऐप पे आज क्या पॉजिटिव कंटेंट्स है, देश में आज क्या नया रिफॉर्म हुआ है, मोदी जी ने क्या नई योजना आज लाई है, केंद्र सरकार ने क्या बेनिफिट आज दिया हुआ है, राज्य सरकार का भी क्या उसमें भागीदारी है, ये सभी सरल ऐप पर जाकर सीधा लोग माननीय मोदी जी से, केंद्र सरकार से, भारतीय जनता पार्टी से जुड़ सकते हैं और घर बैठे भारतीय जनता पार्टी को फॉलो कर सकते हैं। ये अभियान चला रहे हैं। हम हर बूथ के ऊपर कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस,
उद्धव ठाकरे जी जैसे आज गावड़े जी है, पलांडे जी है, आज जैसे 700 कार्यकर्ताओं ने पार्टी प्रवेश लिया, उन्होंने भी 78-200 जोड़ा है, मैंने उनका 78-200 में उनको जोड़ लिया, तो आज वो भी जुड़ गए। ऐसे हम वो शिल्लक सेना जो रही है, अभी शिल्लक सेना बची है उद्धव ठाकरे जी की, उनको किंचित सेना करेंगे, उनको किंचित किंचित करके लाएंगे, बहुत किंचित करेंगे उनको, क्योंकि उनके सारे विचार छोड़ दिए उन्होंने करके। भारतीय जनता पार्टी में लोग आ रहे और इतने लोग आ रहे कि मुझे पार्टी प्रवेश करने के लिए 4-4 घंटे खड़ा रहना पड़ रहा है। तो इतना काम बढ़ गया है, इतने पार्टी प्रवेश हो रहे हैं, इतने अभी भी मुझे 1 घंटा और पार्टी प्रवेश के लिए खड़ा रहना है उधर। तो ये किंचित सेना हो रही है। तो हर गांव में, हर गली में जाकर हम 75,000 घरों को जोड़ना चाहते हैं, 3 करोड़ लोगों को जोड़ना चाहते हैं, और 2024 में 48 सीटों पे भी हम काम करेंगे, 288 सीटों पे भी काम करेंगे। एकनाथ जी, देवेंद्र जी के समन्वय से, मोदी जी के नेतृत्व में हम पूरा चुनाव हम जीतेंगे। महाराष्ट्र में 200 प्लस करेंगे विधानसभा। और अभी अमित भाई ने भी कहा, मैं तो 45 कह रहा था, लेकिन अमित भाई ने कहा 48 भी चाहिए, तो हमने 48 सीटों पे काम चालू किया है। निश्चित रूप से हम जब 3 करोड़ लोगों के पास जाना चाहते हैं, हम सब लोग मिलके एक नया महाविजय 2024 का हम संकल्प करना चाहते हैं, और कल इसकी शुरुआत हो रही है। आने वाले 6 अप्रैल 2024 तक 3 करोड़ घर में भारतीय जनता पार्टी जाएगी, ये संकल्प हम यहाँ करते हैं। मराठी हां एक नाही, वज्रमूठ बांधावी की अजून काही करावं त्यांचा प्रश्न आहे, पण आम्ही 51%ची तयारी करतो आहे। आणि आम्ही सुद्धा 3 नाहीतर 4 नाहीतर 5 नाहीतर 6 जेवढेही मैदानात आले त्यांना निपटण्याकरता जनतेमध्ये आम्ही जाणार आहोत। आम्ही केंद्र सरकारचे, मोदींच्या नेतृत्वातले कामं, देवेंद्रजी एकनाथच्या सरकारमधले कामं, पॉझिटिव्ह काम, निगेटिव्ह मेंटॅलिटी नाही, आम्ही कन्व्हिन्स करू जनतेला। तुमच्या मताचं कर्ज आम्ही घेतलं आहे, पुन्हा एकदा मताचं कर्ज बघायला आलो आहे, आणि आपल्या मताचं कर्ज आम्ही इमानदारीने काम करून परत करू, व्याजासहित परत करू, हा विचार घेऊन आम्ही प्रत्येकाच्या घरी जाणार आहोत। आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश चालू आहे, आजही पक्षप्रवेश झाले आहे। आणि नक्की मी तुम्हाला सांगतो, जे हिंदुत्ववादी विचारापासून दूर गेलेली उद्धव ठाकरेंची जी शिल्लक सेना आहे, ते किंचित सेना झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही लोकसभा 48 म्हणाला जाता, तर 48 जिंकणार म्हणजे बारामती पण जिंकणार का? आणि त्यात आता बारामतीमधल्या 800 कार्यकर्त्यांनी आज पक्षप्रवेश घेतला। राम गावडे सहित 800 कार्यकर्ते, पुरंदरचे कार्यकर्ते होते, त्यानंतर खेडचे कार्यकर्ते होते, तिकडं पुरंदर, बारामती तालुक्यातले परवा मी 52 शाखेचा पक्ष 52 शाखा परवा जाऊन मी 52 शाखेचं उद्घाटन करून आलो युवा वॉरियर्सच्या। आणि आता 152 शाखा उद्घाटनाला मी जाणार आहे बारामतीमध्ये। 152 शाखा पुढच्या 3 महिन्यामध्ये पुन्हा। आणि आता फक्त 2च दौरे झाले आहे, एक माझा झाला, एक निर्मलाताईचा झाला, एक प्रल्हाद पटेल साहेबांचा झाला, अजून पिक्चर बाकी आहे। अजून आम्ही घरोघरी जाणार आहोत, अजून तर 3 कोटी घरी जायचं आहे। बारामती मतदारसंघात तर घरोघरी जाणार आहे आम्ही, महाराष्ट्र सर्व ठिकाणी जाणार, एकटं बारामती नाही। पण आमचा शेवटी जनमताचा कौल मी वारंवार सांगतो, बारामतीकरांना जर वाटलं की भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदीजी, आमचा पक्ष हा देशाला न्याय देतो आहे, देशात सर्वोत्तम देश करण्याचा संकल्प करताय, आणि देशाला कोण उंची देऊ शकेल तर मोदी देऊ शकेल, हे आम्ही प्रत्येक बारामती असो की महाराष्ट्रातली कुठलंही घर असो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार। शेवटी जनतेचा जो कौल असेल तो आम्ही, शेवटी तयारी तर पुन्हा 48ची करावं लागणार आहे ना, तयारी तर 288ची करावी लागणार, पण शेवटी जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे। पण आता प्रत्येक बारामती असो की महाराष्ट्रातला कुठलाही मतदारसंघ असो, मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाची रांग हे लागलेली आहे। आणि मला विश्वास आहे
की आम्ही 48 लोकसभेमध्ये काम उभं करू. आम्ही एकनाथ शिंदे देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये शिवसेना भाजप मोठं काम उभं करू आणि जनता आम्हाला मत देईल असं आम्हाला वाटतं. हां सर मग मला इकडून तिकडे भाजपमध्ये देवेंद्रजींच्या विरोधातच गट तयार होता असा आरोप ठाकरे गटातले काही नेते करतात. तुम्ही दलित पक्षात काय किंमत आहे? देवेंद्रजी भारतीय जनता पार्टीचे एकमेव नेते महाराष्ट्रामध्ये आहेत. अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता आहे. त्यांच्या कर्तृत्व हे 13 कोटी जनतेने मान्य केलं आहे. त्यांच्या नेतृत्वाला मान्यता मिळाली आहे 2019 मध्ये. आणि आमच्या पक्षामध्ये कधीही गटातटाचं राजकारण कुणीही करत नाही, होतही नाही. आणि विरोधकाला रात्री 1:30 वाजताचं गाढ झोपेतलं स्वप्न दिसत आहे. गाढ झोपेत जसं स्वप्न दिसतं ना तसं त्यांना स्वप्न दिसत आहे. आमच्या पक्षामध्ये देवेंद्रजी आणि देवेंद्रजीच एक नेते आहेत. दुसरं काही एस्टुजत नाही आहे महाराष्ट्रामध्ये. आणि काही गटतट नाही आहे. एकच गट आहे भारतीय जनता पार्टी. उद्धव ठाकरे अगदी टोकाची भूमिका घेत आहेत. त्यामुळे भविष्यात युतीची दारं पूर्णपणे बंद असं समजायचं का? कारण त्या पद्धतीनं विश्वासघात करणाऱ्या लोकांना भारतीय जनता पार्टीत काही स्थान नाही. मनसेचे आमदार पाटील म्हणतात की ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे फडतूस आणि काटतूस हे सगळं राजकारण सोडून महागाईच्या विरोधात बोलावं. नाही, आम्ही म्हटलं ना, मी संजय राऊत साहेबांना मागच्या 8 दिवसापूर्वी आव्हान केलं की सकाळचा भोंगा बंद करा. आणि भोंगा बंद करून त्या भोंग्यामध्ये बोलायचं असेल तुम्हाला तर काय बोला की राज्यातलं देवेंद्रजी एकनाथच्या सरकारने आज विदर्भाकरता हे करावं, पश्चिम महाराष्ट्राकरता हे करावं, मुंबईमध्ये हे घडलं आहे. सरकारला विरोधी पक्ष म्हणून तुम्ही विधायक सूचना, विधायक कामं, विधायक त्या ठिकाणी आपल्या मागणी, विरोधी पक्षाचे आपलं संस्कार काय महाराष्ट्राचे. विरोधी पक्षांनी मी बघितले संस्कार. मी सुद्धा 15 वर्ष होतो. 2014 ते 2019 पर्यंत महाराष्ट्राला ही कीड लागली नव्हती. महाराष्ट्राला संस्कारमय महाराष्ट्र होता. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष एकत्र म्हणून काम करायचो आपण. पण ही केळी केव्हापासून लागली? हा भोंगा सुरू झाल्यापासून. आता ह्या भोंग्यात काय आहे तसं बिघडवतात. आता आमचं म्हणणं काय आहे, तुम्ही हे बंद करा. सरकारकडनं माफक अपेक्षा करा. सरकारला कळवा, होय सरकारचं लक्ष काही सर्वीकडे नसतं. सरकार काही 10 डोळ्याचं नाही आहे. पण ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की विदर्भात हे झालं पाहिजे, पश्चिम महाराष्ट्र हे झालं पाहिजे, शेतकऱ्याला हा न्याय मिळाला पाहिजे, शेतमजुराला हा न्याय मिळाला पाहिजे, विकासाचा अजेंडा घेऊन जर विरोधी पक्ष आला असेल तर सत्ताधारी पक्षानं सुद्धा अपोजिशन पार्टीच्या म्हणण्यावर सत्ता पक्षाने तातडीनं त्याची दखल घेतली पाहिजे. हा महाराष्ट्राचा अजेंडा असला पाहिजे. याला हेच आम्ही मागणी केली होती. पण मी जेव्हा बोललो तेव्हा दुसऱ्या दिवशी काय बोलले संजय राऊत, बावनकुळेने आम्हाला शिकवू नये काय बोलावं. आता त्यांनी ठरवलंच आहे सकाळपासून या महाराष्ट्रामध्ये काहीतरी बोलायचं, कुणावर व्यक्तिगत टीका टिप्पणी करायची, महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण बिघडायचं, महाराष्ट्रामध्ये वाईट परिस्थिती निर्माण करायची, विकासाचा महाराष्ट्राचा अजेंडा घेऊन भलतेच विषय चालवायचे. हा रात्रभर नरेटिव्ह सोडवतो, ते सकाळी बोलतात आणि दिवसभर तेच चालतं मीडियामध्ये. माझं म्हणणं असं आहे की जनतेकरता काय, लोकांकरता काय, याकरता सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकत्र येऊन निवडणुकीच्या वेळेस भांडू ना आपण. तुम्ही लोकांचा आम्ही जाऊ, जसं आम्ही जाऊ 3 कोटी लोकांमध्ये आम्ही जातो आहे, तेही जातील, तेही मोठ्या मोठ्या सभा घेतील. घ्या ना. तर सभेमध्ये काय सुरू राहतं, सभेमध्ये येतात राजा महाराजासारखे येतात, बाकी विचार त्यांचे दोस्त भाई तोंडाच्या वाफा फेकून बसले राहतात. एक येतो नेता कोणी, ते मोठी खुर्ची घेतो आपली लाल खुर्चीवर राजेशाही, आणि मग ते तिथून मग महाराष्ट्रात जनतेला संबोधित करणार आणि बोलणार काय बोलणार. कधी म्हटलं शेतकऱ्याकरता हे करा, शेतमजुराकरता हे करा, महिलांकरता हे योजना केली पाहिजे, काही बोलतं का. त्या अजेंडा का त्या बैठकीचा. सत्तेची जी खुर्ची होती ती गेल्यामुळं, अस्वस्थ झाल्यामुळं
आता रात्री स्वप्नात सुद्धा मुख्यमंत्री झाल्याचे स्वप्न दिसतात. त्यामुळं बावचळलेल्या परिस्थितीत केलेले भाषण आहे. त्यामुळं महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण बिघडत आहे. मी तुमच्या माध्यमातून पुन्हा विनंती करतो, पुन्हा एकदा, की महाराष्ट्राचं सामाजिक सांस्कृतिक वातावरण बिघडवू नका. विरोधी पक्ष म्हणून तुम्ही जे तुमच्या बाजूने तुमचा अधिकार आहे तो पूर्ण वापरा. सरकारला तुम्हाला जेवढं धारात धरा, पण व्यक्तिगत स्वरूपाचे संपूर्ण टीकाटिप्पणी या महाराष्ट्रात बंद करा. तुम्ही बंद केली इकडेही बंद होईल, तुम्ही सुरू केली इकडे सुरू होईल. तर तुम्ही आत्ताही आमची विनंती मान्य करावी त्यांनी, की त्यांनी आता ते टीकाटिप्पणीचं व्यक्तिगत स्वरूपाचं एकामेकाला त्या ठिकाणी पाण्याचं निवडणुकीत बघा. तुम्ही निवडणुकीत काय होईल ते होईल, जनता न्याय देईल ना. जनता ज्याचं चांगलं असेल ते करेल. पण तुम्ही जे वातावरण खराब करताय महाराष्ट्राचं, काल उद्धव ठाकरे बोलले नसते देवेंद्रजीबद्दल व्यक्तिगत, काही देवेंद्रजी त्यांना बोलले का? अरे बाबा, मी साक्षी आहे. 5 वर्ष देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेचा जेवढा लाळ पुरवला ना देवेंद्रजींनी, उद्धव ठाकरेचा जेवढा लाळ पुरवला, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या साऱ्या प्रायोरिटी बाजूला सोडल्या देवेंद्रजींनी. पण उद्धवजीची आणि शिवसेना त्या काळातली प्रत्येक प्रायोरिटी माननीय देवेंद्र फडणवीसांनी मान्य केली. त्यांचा चांगुलपणा, त्यांचे संस्कार आहे ते. आणि तुम्ही आता ज्यांनी भावासारखं तुम्हाला प्रेम दिलं, भावासारखं तुमच्यासोबत ते राहिले, तुमच्या एका फोनवर एक निर्णय करून दिले, तुम्हाला कधी वर्षाभर याची गरज पडली नाही, मातोश्रीवरच जाऊन तुमचे कामं करून दिले, इतका सन्मान महाराष्ट्रात तुम्हाला दिला. मी त्याचा साक्षी आहे. आणि तुम्ही कसे बोलताय, कसे वागता? मी इतके तुम्ही बेमान झाले का? इतके तुम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याची खुर्ची बेमानीने घेतलेली, गेल्यावर इतके तुमचं तीळपापड झाला का? सत्ता येईल, सत्ता जाईल, पण एवढी बेमानी. आणि त्यामुळं बंद करा. त्यांनी बंद केलं तर महाराष्ट्राचं वातावरण शांत होईल. चालू ते करतात आहे म्हणून प्रॉब्लेम आहे. सर, एनसीईआरटीने काही इतिहास आणि राज्यशास्त्राच्या पुस्तकांमध्ये बदल केलेला आहे. 7वी पासून 12वी पर्यंतची इतिहास आणि राज्यशास्त्राची पुस्तक आहे, त्याच्यामधून आता गुजरात दंगलीची जी प्रकरण आहे ती वगळण्यात आलेली आहे. याशिवाय तुकाराम गोडसेंनी जी गांधीजींची हत्या केली होती आणि त्यांचा उल्लेख जो केला होता की ते काही हिंदू आणि कट्टरपंथीय वर्तमानपत्राचे संपादक होते, तोही उल्लेख काढलेला आहे. कशासाठी नेमकी ही प्रकरणं वगळण्याची कारण तुम्हाला काय? नाही, काही लोकांनी निगेटिव्ह इतिहास तयार करून जनतेमध्ये कन्फ्युजनचं वातावरण तयार केलं. खरा इतिहास काही वेगळाच. मी काही याच विषयावर नाही बोलत. अनेक उदाहरणे या देशामध्ये असे आहेत की जे खरे वेगळे आहेत आणि मांडले वेगळे. आता काही उल्लेख जे असे असतात जे जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करणे, धर्माधर्मात तेढ निर्माण करणे, जाणीवपूर्वक असे उल्लेख लिहून इतिहास त्या ठिकाणी, मी कोणावर आरोप करत नाही आहे, ज्यांनी लिहिलं असेल त्यांनी कुठे आधारावर लिहिलं मला माहिती नाही. पण आता देशाला किंवा 21व्या शतकात जाताना पॉझिटिव्ह कंटेंटची गरज आहे. निगेटिव्ह कंटेंट तयार करून महाराष्ट्राचं, देशाचं सामाजिक वातावरण बिघडवणे. आज आपण कुठे चाललो आहोत? आपण आज जगातला सर्वोत्तम देश करण्याकडे, जगातला सर्वोत्तम देश होण्याकडे आपला देश चालला आहे. आणि या लहान लहान गोष्टीमधनं आपल्या तेढ निर्माण व्हावी, समाजात तेढ निर्माण व्हावी, तुमच्या मनात तेढ निर्माण व्हावी, मला वाटतं अशा गोष्टी टाळल्या पाहिजे. राहुल साहब, हिंदी में एक सवाल का जवाब चाहिए. आपने कहा पूरा का पूरा लोकसभा की 48 सीटों पर आप लोगों का फोकस है, लेकिन मुख्य तौर पर आप लोगों का फोकस बारामती की सीट पर है. उसके लिए बाकायदा एक टीम तैयार की गई है. भाई बारामती ऐसा कर रहे हैं आप कि बारामती यानी ऐसा है कि आप अमेठी हारे ही नहीं है. अब बारामती बार बार मत करिए. बारामती कोई बड़ी बात नहीं है. अमेठी भी हार गई है, कोई भी हार सकता है, कोई भी जीत सकता है. हम नहीं कहते कि बारामती हमारा टारगेट है. हम ये कह रहे हैं कि हम 48 सीटों पे भारतीय जनता पार्टी शिवसेना मिलके हम ऐसी ताकत पर तैयार करेंगे कि जनता के पास जाएंगे, हम जनता को कन्वेंस करेंगे. मोदी जी ने 9 साल में 10 साल में किया हुआ काम, देवेंद्र जी एकनाथ जी के सरकार का काम, ये काम को हम जनता के बीच में जाएंगे. मुझे विश्वास है कि जब डबल इंजन के सरकार का काम जनता सुनेगी, उसका लाभ लेगी. आज 1 रुपये में पीक युवा योजना मिलेगी सबको. अगर इस साल में पीक युवा योजना मिल गई 1 रुपये में, क्या जनता हमको नहीं चाहेगी? क्या जनता को मोदी जी के साथ हमने अगर 12,000 रुपये जोड़ दिए, क्या जनता हमारे साथ नहीं रहेगी? क्या हमने 50% महिलाओं को
एसटी में जोड़ दिया है, आधा टिकट कर दिया, तो महिला हमारे साथ नहीं आएगी, तो हमारे साथ सब लोग आएंगे। हमने सारे समाजों के लिए, सारे लोगों के लिए माननीय देवेंद्र जी ने जिस प्रकार से एकनाथ जी ने बजट रखा है, अब तो 2000 देखिए आप, उस दिन के बाद जब माननीय देवेंद्र जी बजट रख रहे थे, उस दिन अपोजिशन पार्टी छोटे छोटे चेहरे बना कर चुकी थी, इतना सा चेहरा हो गया था अपोजिशन पार्टी का। अब 24-25 बाकी है, अभी और 23-24 आया है, 24-25 बाकी है। अब 24-25 का जब बजट आएगा, मोदी जी के 1 साल के और काम हो जाएंगे, तो मैं बोलता हूँ कि बारामती रहे कि रामटेक रहे, नागपुर रहे कि पुणे रहे, हम 48 सीटों के ऊपर भी भारतीय जनता पार्टी शिवसेना युति में पूरी ताकत से लड़ेंगे, और जनता जो भी फैसला करेगी, आखिर जनता है, लेकिन हमारा काम है पार्टी करके हमारे सरकार का अच्छा काम जनता पे पहुंचाना, हमारा काम है 3 करोड़ जनता तक जाना। ये संकल्प हम कल कर रहे हैं, स्थापना दिन के दिन 6 अप्रैल को हम लोग संकल्प कर रहे हैं, 48 लोकसभा में 3 करोड़ लोगों के पास जाएंगे, 51% की लड़ाई लड़ने के लिए तैयारी करेंगे। अपोजिशन सारा एक हो जाए तो भी हम प्रयास करेंगे जीतने का। ये मैं घमंड नहीं बता रहा हूँ, हम लोगों के पास जाएंगे, हम जनता को कन्विंस करेंगे, हम जनता से वोट मांगेंगे, वोटों का कर्जा मांगेंगे। मोदी जी जग वर्ल्ड में सबसे अच्छा देश बनाने वाले जो संकल्प कर रहे हैं, और वो दिख रहा है। कल आपने देखा होगा पूरे विश्व में कल जो सर्वेक्षण आया है, तो 78% पसंद लेकर मोदी जी को देश का, वर्ल्ड का सबसे अच्छा नेता कहा गया। ये कहाँ से आया है? एक वोट से आया ना। तो फिर बोलेंगे जनता को कि भाई 78% की पसंद लेकर मोदी जी आपके एक वोट लेकर कहाँ तक हमारा देश पहुंचा है। कभी हमारे देश के प्रधानमंत्री कहा थे और अभी कहा है, जाएंगे लोगों में, और मुझे विश्वास है महाराष्ट्र की जनता हमको विश्वास के साथ वोट देगी। सवाल ये है, आप कह रहे हैं कि मोदी जी की लोकप्रियता 78% के आसपास दर्ज की गई, तो ऐसी स्थिति में महाराष्ट्र में लोकसभा और विधानसभा चुनाव एक साथ क्या संबंध है? विधानसभा लोकसभा का क्या संबंध है? लोकसभा होगी अपनी जगह समय पे, विधानसभा होगी अपनी समय पे। क्यों भाई हम 6 महीना पहले 2024-25 का बजट आन दो ना भाई। 23-24 का बजट आया हुआ है महाराष्ट्र का, भी एक बजट बाकी है और 24-25 का। तो देखना जब 24-25 का बजट आएगा ना भाई साहब, तो उधर के ऐसे आएंगे। तो आप देख लेना 2024 के सितंबर तक को शिल्लक किंचित सेना बन जाएंगी, छोटी। आप देखना इतना अच्छा काम होने वाला महाराष्ट्र में। दोनों एकनाथ जी, देवेंद्र जी इतना अच्छा काम करने वाले हैं। 24-25 का बजट जब आएगा तो उधर अपोजिशन में रोज हमारे पास चेहरा कौन होगा सर आप? भारतीय जनता पार्टी शिवसेना युति हमारा चेहरा है। सर, जिस तरह के शब्दों का इस्तेमाल फडणवीस के लिए किया गया, फड़तूस और बाकी बहुत सारी बातें कही गई, उसको लेकर क्या कहना है? मैंने कल ही कहा, मैं फिर आज कहता हूं, मैंने कल कहा वही कहूंगा कि माननीय उद्धव ठाकरे जी को मैंने कल कहा है वो भारतीय जनता पार्टी को अंडरस्टूड ना करे। पूरी भारतीय जनता पार्टी देवेंद्र जी और एकनाथ जी के सरकार के पीछे खड़ी है। आपने हमारे निष्कलंक नेता को, जिससे आपने पूरा फायदा उठाया, 5 साल पूरा सरकार में फायदा उठाया। देवेंद्र जी में संस्कार है, देवेंद्र जी में अपने आप में ऊंचाई है। देवेंद्र जी कभी किसके खिलाफ कोई राजनीति नहीं करते। उनका वो अच्छापन है कि वो कभी गुस्सा नहीं होते। उनके पास इतना बड़ा पिटारा है, वो पिटारा खुल जाएगा ना तो घर से बाहर निकलना मुश्किल हो जाएगा। अब वो पिटारा उनको ही मालूम है, वो खोलते नहीं है। उनके संस्कार अच्छे हैं, वो संस्कार में पले हुए हैं। उनको चैलेंज मत करिए, उनको व्यक्तिगत बात मत करिए उद्धव जी, नहीं तो प्रॉब्लम हो जाएगा आपको। और मैं दावे के साथ कहता हूं कि अब हमने एक बार सुना है, एक बार गलती माफ हो सकती है देवेंद्र जी के खिलाफ बोलने वालों की, लेकिन इसके बाद अगर उद्धव ठाकरे जी आपने गलत बोला देवेंद्र जी के व्यक्तिगत जीवन में, आपका घर से निकलना मुश्किल कर देंगे।
हम मातोश्री में आप घर का कोमड़ा होता है ना, घर कोमड़ा बोलते हैं, वैसा आप घर कोमड़ा पहले भी थे, आगे भी रहेंगे। हमको आप चिढ़ाइए मत, हम आपके खिलाफ कुछ बोल नहीं रहे, हम आपको कुछ बोलते नहीं है। आप अपना काम करिए, हमको अपना काम करने दीजिए। लेकिन देवेंद्र जी के बारे में आपने इसके बाद कहा तो आपको हम छोड़ेंगे नहीं। हम महाराष्ट्र में आप घूम के बताइए बाद में, और कौन आता है बीच में, कौन आता है बीच में। हम कोई धमकी की बात नहीं कर रहे, हम कोई किसको गाली गलौज नहीं कर रहे, हम किसके खिलाफ बात नहीं कर रहे। लेकिन हमारे नेता के खिलाफ अगर आपने बोला, व्यक्तिगत रूप से बोला, तुम सार्वजनिक कोई है चीज तो ठीक है, सर टीका टिप्पणी करना है करिए, लेकिन तुमने व्यक्तिगत रूप से देवेंद्र जी को छेड़ा है, हम यह सहन नहीं करेंगे। और आगे देख लीजिए, अगर इसके बाद हिम्मत है, अगर हिम्मत है उद्धव ठाकरे में, तो देवेंद्र जी के खिलाफ बोल के दिखाइए बस।